नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. का व सुमे, का तू माय घुमते जाय? का घुमते जाय व माय बारे चुल्या जोय? नाही व बय, माई तर आणते आहे, घुमत नाही आहे का ये? माई का भक्ती नाही व बय घुम्याले? नाही व पोरी, ते कवाचीच रांदीत रांदी राहिली ना, म्हणून मी तसं म्हटलं. विचार तू या मायले की झालं नाही का बार रांधणं? हो विचारते. वाई, माई बाई म्हणते की झालंच नाही का बार रांधणं. कवाचीच रांधते माय, मांगलच्या पाठची. तुया बैले काय जातं, काय होतं बोल्याले? अडी ते वल्ले धांडे सगळे दुःखही राहिली आहे. कधी चेट म्हणता चेट्टानी आहे. मी सगळी त्या दुःखयानं कशी गोंगाई गेली आहे व माय. अडी पा म्हणा एकदार मग समजीन. अन तुया बापा कुठे गेलाय? माया बापा त्या किसन काकाचं सामायन ढायताय ना नया घरामध्ये, तर तडी गेलाय ते सामायन किसन. हाव माय, हे चांगलं आहे. घरची करते बोवा आणि बाईची ले चोई शिवा. मी कैची बोंबलते आहे की त्या अंगणात त्या लाकडाचा गंडोर पडलाय, त्याच्या झिलप्या करी द्या, तर तेनी होत ना. पाणी पावसाळ्याच्या अगोदर त्या झिलप्या अन त्या तुरखाट्या पयाट्या वळते रची द्या. 2 शितोडे पडले की वाक्क सोयी जातील. मग कशी रांद्याची फजिती होईन माई. न वरून तुई बय आहेस मला बोलायले कवाची रांधते म्हणून. जाऊ दे, मी बी कोणाशी बोलते आहे. अडी कोण ऐकताय माय? कोण आहे व माय ऐकाले? तवशी तिकडून शांताबाई येते. व बना बय, चालती आहे का व मंदिरात? मग गर्दी होई जाते. हाव झालं माय कवाचच, मी वाटच पाहते तू ये. चाल मग लवकर. थांबव बहीण, मी हार आणि नारळ घेते त्या दुकानातून. मी न तिले थांबवलं न म्हटलं, काय तू 20 रुपयाचा हार अन 15 रुपयाचं नारळ घेती व? त्याच्यापेक्षा तर 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घे आणि तडी असे देवळाच्या बाहेर बुक केले तानेले. लेकरं बसेल असता, म्हातारे बसेल असता, आपल्याकडे असे आसलाई सण पाहता, त्याईले पैसे ना देऊया, असं खायला तरी देऊया आपण. तिथलंच पुण्याचं काम होतं. एक दिवशी काय झालं, मी माया नातले खयात गेलती खेळाले. तडी खेता तिले भूक लागी जाईल म्हणून मी ना बिस्किटचा पुडा टाकी घेतला पिशवीमध्ये. ती जपी गेली बाई ना खेताच. मग पुडा तसाच पिशवीमध्ये राही गेला. मग मी दुसऱ्या दिवशी देवळामध्ये गेली, तेच पिशवी होती माझ्या हातामध्ये. तर एक 5-6 वर्षाची पोरगी गैरी भुकेली होती. मायाकडे गैऱ्या गयावया करायला लागली. देव माय काहीतरी खायले, गैरी भूक लागी गेली आहे. देव बय, माय मले तिची अशी कीव आली. पण काय करू व, तडी जोयपास का कुडी दुकान बी होतं की तिले काही घेऊ देऊ. पण मला एकदम याद आली की कालच्या माया नाचचा बिस्किटचा पुडा ह्या पिशवीतच आहे. मीनं तो पुडा काढला आणि दिला त्या पोरच्या हातात. व बहीण, त्या पोरनं तो पुरा असा भूतासारखा मोठा खाई घेतला, तुले काय सांगू. आणि मायाकडे पायाला लागली. अशी पाय बहीण जाणू ते की मी तिच्यावर गैरे उपकारच केले आहे. तईपासून मी देवळात गेले की 5-5 रुपयावाले 10 बिस्किटचे पुडे घेते. न तडी जे लहान लेकरं असतील, पोरं सोरं असतील, म्हातारे कुतारे असतील, अपंग असतील, त्याला देते अन 1 रुपया देवाला टाकते. मग मला कोणी काय बी म्हणो. हाव बहीण, हे न तर तू न मला चांगलंच सांगलं. मी बी आता तसंच करत जाईन. जाऊ दे, मी बी काही घेत नाही आता, हार न नारळ. चाल मग असंच करवा. पण चांगल्या धडधाकट अशीन त्याले मी देवा बरं.
मी माया माईच्या घरी गेलती. तर तडी मामाईच्या शेजारी एक पोऱ्या 30-35 वर्षाचा असीन व माय. चांगला झकमक कपडे घालतो, सदरा घालतो मार आणि त्या पॅन्टमध्ये खोशी घेतो. ते काय म्हणतात ते इन की फिन ते बी करतो अन रिकामाच फिरतो. गावात याले 10 रुपये मागीन, त्याले 10 रुपये मागीन असं मागतच बसतो. एका दिवशी हे बसले होते बाई नावट्यावर. तर म्हणतो, राम राम हो पाहुणं. 10 रुपये द्यानं चहा प्याले. मग पाहुणं बी बहिणा जागेच पगई गेले. 10 रुपये दिले त्याले न. मी त्याला अशी यायले बोशी बोलली, मगन कशाले दिले त्याला 10 रुपये? तो का लुएल खुएल आहे का? चांगला धड डाकट आहे, अशाईले कशाला पैसे देऊ वा? असू देव, तो मागायला लागला. पाहुणं म्हणेसन तर दी टाकले मीनं. असं तो रोजच मागायला लागला. मग एका दिवशी मीनं काय केलं, फणग्य घमेली अन झाडणा घिसन बसली बाहेर वट्यावर. तवशी तो आलाच. पाहुणं कुठे गेलं व बहीण? म्हटलं, आहे ना गच्चीत गेले वरे. तू बी ये फणग झाडणा घमेलं घिजाय वरे आणि गच्ची झाडी टाक. मी तुले 10 रुपये काय चांगले 20 रुपये देईन आणि चहा बी पाजीन. मीनं असं म्हटलं बहीण, आणि तो असा पयाला तडून की परत आलाच नाही. ह्या लोकायले काम करायला नाही पाहिजे न नुसते पैसे पाहिजे. पण जे म्हातारे कुतारे लहाने लेकरं अपंग असता त्याला दिलं तर चांगलं काम राहतं. आपल्याला बी समाधान मिळतं आणि त्याचा बी आत्मा शांत होतो. हो बहीण, हे मात्र तुनं गैर चांगलं सांगलं. हे गोट आता सगळ्यांना ध्यानात ठेवायला पाहिजे. हेच खरंच सत्पात्री दान आहे. धन्यवाद.